मित्रांनो नमस्कार, वाईसाहेब गडचिरोलीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आम्ही वडसेला आलेलो आहोत आणि या वडसेला येण्याचं मुख्य कारण म्हणजे रेल्वे स्टेशन। गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव असा रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो जो गडचिरोलीला लाभलेला आहे, गडचिरोली जिल्ह्याला म्हणा। आणि या रेल्वे स्टेशनला खूप वर्ष झाले आणि या रेल्वे स्टेशन आता मागील दीड ते 2 वर्षांमध्ये या रेल्वे स्टेशनला एक रिकन्स्ट्रक्ट बनवण्यात आलं, आधुनिक बनवण्यात आलं आणि त्या आधुनिकतेचा फायदा सर्वसामान्य जनतेला झालेला आहे। त्याच रेल्वे स्टेशनला आम्ही भेट दिली तर तिथं आमचे मित्र भेटले जे रेल्वे स्टेशन सोबत जुळलेले आहेत। साहेब, हा जो नवीन कन्स्ट्रक्ट बनवण्यात आला सर्वसामान्य माणसासाठी, तर याचा फायदा खरंच लोकांसाठी होत आहे का? अच्छा, नवीन काय बनवण्यात आलेला आहे तो खास करून लोकांच्या मध्ये? हां हां हां, अच्छा अच्छा, अच्छा अच्छा। आणि पुन्हा याच्यामध्ये पुन्हा एक नवीन ॲड होणार आहे का इथून का? येणाऱ्या जाण्यासाठी वर्त जे आहे अच्छा। आता हे जे मागे जे 2 रूमा बनवल्या ते कोणासाठी आहेत? हां, अच्छा अच्छा। शौचालय आपलं नवीन कन्स्ट्रक्शन आहे, ते खूप काही मॉडिफाय शौचालय। अच्छा अच्छा, चला खूप खूप धन्यवाद भाऊ। आणि साहेब पुन्हा आम्ही भेटू, आम्हाला खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, वडसा शहराला तुम्ही जर भेट दिली असेल तर कदाचित तुम्ही पण रेल्वे स्टेशनला आलेला असाल। तुमची प्रतिक्रिया काय आहे या रेल्वे स्टेशन संदर्भामध्ये? तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।